नमस्कार मैत्रिणींनो, मी सुधाताई. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटला, म्हणजे स्वामी समर्थाचं दर्शन घ्यायला. आणि बरेच दिवसापासून इच्छा होती अक्कलकोटला जाण्याची, म्हणजे स्वामी समर्थाचं दर्शन घेण्यासाठी. आणि ती आज इच्छा माझी पूर्ण झाली. आणि फायनली आम्ही ते रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलो सगळे फ्रेंड. आणि सकाळचा टाइम होता, 8 वाजले होते. 8 वाजता आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो. आल्याच्या नंतर आम्हाला गाडी होती, म्हणजे रेल्वे होती 9 वाजता. तोपर्यंत फायनली आम्ही इथे थोडंसं उन्हाला उभा टाकलो, म्हणजे थंडीचे दिवस होते त्यामुळे इथं आम्ही उन्हामध्ये उभा टाकलो. आणि थोडंसं थंडी जाते म्हणून चहा वगैरे पित आहोत. सगळे फ्रेंड म्हणून इथे चहा पित आहोत. सकाळचा टाइम होता आणि घरी चहा पण पिणं झालं नव्हतं, त्यामुळे आम्ही इथे चहा पित आहोत सगळेजण. आणि आता आम्ही फायनली पोहोचलो प्लॅटफॉर्मवर. म्हणजे आम्हाला आणखीन अर्धा तास रेल्वे येण्यासाठी वेळ होता, त्यामुळे आम्ही ते प्लॅटफॉर्मवर थोडा वेळ थांबलो. आणि लोकांची पण गर्दी होती येण्या जाण्याची. सकाळचा टाइम होता, ऊन पण पडलेला आहे, तुम्हाला ऊन दिसतच असेल. आता आमची गाडीची वेळ झालेली आहे. आणि आता आम्ही तोपर्यंत तिथेच गप्पा मारत बसलो. आणि फायनली आम्ही रेल्वेमध्ये बसलो सकाळी 9 वाजता. आता रेल्वेमध्ये बसलो आणि आम्हाला जायला कमीत कमी 4 तास लागते. आणि ते टाइमपास करण्याकरता आम्ही थोडंसं चिप्स वगैरे घेतलो खाण्यासाठी. आम्ही चिप्स खात आहोत, कारण की आम्हाला 4-5 तास लागत होतं सोलापूरला पोहोचण्यासाठी. आणि आमचे फ्रेंड पण सगळे चिप्स खात आहेत आणि ताई फोनवर बोलत आहेत. छान वाटलं एकदम. जाते वेळेस 4 तास कुणीकडे गेले काही कळलंच नाही. आणि इथे अशा पद्धतीने आम्ही पोहोचलो अक्कलकोटमध्ये. आणि आता आम्ही रांगेत उभा टाकलो. कमीत कमी 2-2.5 तास आम्हाला लागलं रांगेमध्ये दर्शनासाठी उभा टाकायला. आणि हे आहे मेन दरवाजा आतमध्ये जाण्यासाठी. इथे नाव पण आहे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणून. आणि हो का अशी रांग लागलेली आहे. खूपच गर्दी होती, कारण सुट्टीचा दिवस होता. आणि आता आम्ही आतमध्ये आलो दर्शनासाठी. इथे पण खूपच गर्दी होती. अशाच गर्दीमध्ये आम्ही स्वामीचे दर्शन घेतलो आणि एकदम खूप मनाला चांगलं वाटलं. आणि इथे एक वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाखाली स्वामीचं निवासस्थान आहे. मोठं झाड आहे वडाचं. आणि ते TV-मध्ये पण आपल्याला दर्शन स्वामीचे घेता येतं, त्यामुळे जागोजागी तिथे TV पण लावलेले होते. आणि इकडे आहे वडाचं झाड. आणि त्या बाजूला थोडंसं मोठं हॉल आहे. या बाजूला थोडासा मोठा हॉल आहे, कारण की इथे यात्रेकरू बसण्यासाठी किंवा जे कोणाला इथे जप करायचं आहे त्यांना बसण्यासाठी इथे हॉल आहे मोठा. आम्ही पण थोडा वेळ तिथे टाइमपास केला, बसलो. आणि ही जी समोरची प्रतिमा दिसते तुम्हाला स्वामी समर्थाची, आणि ही प्रतिमा 40,000 रुद्राक्षांनी बनवलेली प्रतिमा आहे. समोरची ही प्रतिमा म्हणजे 40,000 रुद्राक्षांनी ही बनवलेली प्रतिमा आहे. एकदम ठळक दिसत आहे. आणि इथे सगळ्याला वाटत होतं फोटो काढावं, सगळेजण फोटो शूट करत होते त्या समोर उभा टाकून. आम्ही पण तिथे उभा टाकून फोटो काढलो. आणि परत आता आम्ही फायनली बाहेर आलो. आणि आम्हाला काही खरेदी करायचे होते, प्रसाद वगैरे, स्वामीची मूर्ती, अशी काही आम्हाला खरेदी करायची होती. त्यामुळे आता फायनली आम्ही बाहेर आलेलो आहोत. आणि इथे हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. इथे पण वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे नावच आहे वटवृक्ष स्वामी, कारण की ते त्यांचे निवासस्थान आहे वडाच्या झाडाखाली. आणि येथे आता आम्ही खरेदी करण्यासाठी काही बघत आहोत, दुकानं वगैरे. मला पण स्वामीची मूर्ती घ्यायची होती. बरेच दिवसापासून इच्छा होती आपल्या पण देवाऱ्यामध्ये एक स्वामीची मूर्ती असावी म्हणून. आणि मी पण तिथे एक स्वामीची छानपैकी मूर्ती घेतली. आणि इथे स्वामीला घालण्यासाठी हार वगैरे. आणि इथे तर खूपच छान मूर्त्या होत्या स्वामीच्या, एकदम चांगल्या, म्हणजे जी आपल्याला आवडली ते घेण्यासाठी मूर्त्या होत्या. आणि इथे आम्ही मूर्त्या वगैरे बघत आहोत, प्रसाद वगैरे घेतलो. एकदम छान वाटलं स्वामी समर्थाचं दर्शन घेऊन. बरेच दिवसापासून माझी इच्छा होती
अक्कलकोटला जाण्याची. आणि परत फायनली आम्ही आता आलेलो आहोत सोलापूरला. म्हणजे सोलापूरमध्ये एक सिद्धेश्वराचं मंदिर आहे मोठं. ते सिद्धेश्वराची यात्रा भरते जानेवारीमध्ये, पौष महिन्यामध्ये, म्हणजे 14-15 तारखेपासून सुरू होते. आणि ही यात्रा कमीत कमी 1 महिना असते. आणि या यात्रेचा लाभ घेण्यासाठी आम्ही इथे पोहोचलो आहोत. इथे पण येऊन एकदम छान भारी वाटलं. यात्रा पाहून संध्याकाळची वेळ होती आणि पूर्ण जिकडे बघत तिकडे लाईटिंग दिसत होते. म्हणजे ते सगळे खेळणे होते बसण्याचे, वेगवेगळ्या प्रकारचे आगाशी पाळणे होते. पुन्हा वेगवेगळे प्रकारचे बसण्याचे सगळे तिथं साहित्य होते. आम्ही असेच बघत समोर जात होतो आणि थोडा वेळ घालवत होतो. म्हणजे 5-5 मिनिट उभा टाकून, म्हणजे बघण्यासारखे दृश्य होते. छान वाटत होतं बघून, एकदम भारी वाटत होतं. आणि आमची पण इच्छा होती आगाशी पाण्यात बसण्याची, पण भीती पण वाटत होती. आगाशी पाणी खूपच उंच होते, मोठे होते, त्यामुळे आम्ही फक्त उभा टाकून बघण्याचाच आनंद घेतलो. काही आगाशी पाण्यामध्ये बसलं नाही. आणि अशा पद्धतीने यात्रा आहे. जर तुम्हाला कोणाला जायचं असेल तर तुम्ही सोलापूरला या यात्रेचा लाभ घ्या. एकदम छान आहे, भारी आहे. जमेल तर मी पण पुढच्या वर्षी, म्हणजे पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये जाणार आहे. कारण की तिथे गेल्यावर खूप बरं वाटतं, छान वाटतं बघून यात्रेमध्ये. आणि सिद्धेश्वराचं दर्शन पण भेटतं. असे आम्ही समोर यात्रा बघत जात होतो. आणि इथे बरेच जण शूट करून घेत होते. आगाशी पाण्याचे वेगवेगळे प्रकारचे खेळणे होते म्हणून. आणि समोर आम्ही जात होतो बघत. आणि कमीत कमी 4-5 चक्करमध्ये यात्रा भरते. लई मोठी जागा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्टॉल लावलेले होते यात्रेसाठी. पुन्हा पाणीपुरीचे गाडे असे वगैरे, जे काही आपल्याला हिंडून फिरून जर भूक लागली असेल, तहान लागली असेल तर खाण्यासाठी पण तिथं भरपूर काही होतं. आम्ही असेच समोर बघत जात होतो. आणि हे काही वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे, संपूर्ण लाईटिंग दिसत होते. आणि इथे पण आमची चर्चा चालू होती आगाशी पाण्यात बसण्याची, पण काही बसणं झालं नाही. आगाशी पाणी खूपच उंच होते, त्यामुळे आम्ही चर्चा करून मग काही त्याचा बसण्याचा काही योगच आलेला नाही. तर अशा पद्धतीने खूप गर्दी होती लोकांची. आणि वेगवेगळ्या प्रकारचे तिथे खेळणे होते बसण्याचे, क्रॉस फिरण्याचे, गोल फिरण्याचे, असे वेगवेगळे होते. ते सारखं आम्ही पुढे जात होतो बघत. आणि यात्रा बघण्याच्या ह्याच्यामध्ये 2 तास कोणीकडे गेले काही आम्हाला काही कळलंच नाही. संध्याकाळचाच टाईम होऊन गेला, पण छान वाटतं एकदम बघून. आणि इथे पण आम्ही आगाशी पाण्याकडे सारखं बघत उभा टाकत होतो. आणि हे गोल फिरण्याचे चक्र वेगवेगळे प्रकारचे होते. अशा पद्धतीने इथली यात्रा आहे सोलापूरची. इथे गाडे पण भरपूर आहेत पाणीपुरीचे वगैरे असे खाण्यासाठी. आणि त्यासमोर आम्ही बघत समोर जात होतो. आणि हे तर खेळणी खूपच खतरनाक होती वरून खाली जाण्यासाठी. आणि हे बघा गोल फिरत होते. आणि इथे छोट्या बाळाचे, म्हणजे छोट्या लेकराचे, 4-5 वर्षाच्या लेकराचे पण बसायचे होते. काही अशा पद्धतीची गोल, म्हणजे छोट्या लेकराला भीती वाटते म्हणून हे पण असे होते, लेकराला बसून गोल फिरायचे. इथे पण आम्ही थोडा वेळ घातलो बघून. छान वाटत होतं बघत उभा टाकण्यासाठी. परत असा बघणं झालं की आम्ही समोर जाऊन सारखं बघत होतो. आणि इथे आम्ही बघत होतो हार वगैरे, कानातले, आपले क्लचर, इथे पण भरपूर होते खरेदी करण्यासाठी काही. इथे पण आमचे फ्रेंड बघत आहेत काही घेण्यासाठी हार वगैरे. इथे अशा पद्धतीने काही यात्रा चालू होती. आणि परत आम्ही समोर गेलो. आणि इथे तर खूपच भारी होते भावले, म्हणजे ते डॉल होते. आणि ते सारखे असे मुंडके हलवत होते. आणि त्याच्यासमोर आम्ही बरेच वेळ घातलो, कारण की तिथे पण असं बघून आम्हाला तिथेच उभा टाकून राहावं असं वाटत होतं. ते हलत होते सारखं. ते लेकराचे खेळणे होते, वर बसून खाली यायचं. लोक अशा पद्धतीने हलत होते. ते पण छान वाटलं बघून, एकदम भारी. आणि मी पण हे पहिलीच वेळेस बघितली अशी यात्रा. या अगोदर कधी एवढी मोठी यात्रा बघितलीच नव्हती. आणि फायनली इथे व्हिडिओ समाप्त झाला. आणि हा माझा व्हिडिओ
कसा वाटला तर जरूर मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे यापुढचे व्हिडिओ मी चांगले टाकण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.